शेतकरी बांधवांनो, सद्यस्थितीत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जी आहे ती ऊसाची लागवड केलेली आहे आणि आता रोपाच्या माध्यमातून किंवा कांडी लागवड तिथं केलेली आहे. आता आपल्याला मजुरांच्या कमतरतेमुळं पाणी द्यायचं जे काही नियोजन आहे त्याला पण प्रचंड अडचणी आहेत, लाईटच्या प्रॉब्लेम आहेत आणि खत व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा बऱ्याचशा अडचणी आहेत. तर तिथं एक कमी खर्चातला एक पर्याय जो आहे, आता ठिबक जी काही आपण समजा ISIचं जे काही ठिबक आपण करतो तर त्याला खर्च जास्त असल्या कारणानं शेतकरी ते पण जे आहे ते करत नाहीत. तर एक ऑर्डिनरी ठिबक नावाचा जो काही पर्याय इथं आता उपलब्ध झाला आहे आणि नॅचरल शुगरचे संचालक आणि शेतीनिष्ठ शेतकरी आदरणीय बालाजी तट साहेबांनी इथं एक नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे की अत्यंत कमी खर्चामध्ये त्यांनी जे आहे ते ऊस रोप लागवड जी केलेली आहे किंवा कांडी लागवड केलेली आहे तर त्या दोन्ही ठिकाणी जे आहे ते या ऑर्डिनरी ठिबकचा जो आहे तो अवलंब केला आहे आणि त्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन ते करतायत आणि खत व्यवस्थापन सुद्धा त्यांनी ते करतायत. ह्याच्यामुळं मजुरांवर होणारा खर्च त्याची पण बचत आहे आणि ऊस पिकाला जी काही अपेक्षित जी काही पाणी व्यवस्थापन करण्यासाठी जी काही आपल्याला पाणी द्यायचं आहे तर ते व्यवस्थित तिथं होत आहे. तर ते काय प्रयोग आहे तो समजून घेऊ. साहेब, आता तुम्ही हे जे काही ठिबक केलेलं आहे तर कशा पद्धतीने केलंय, म्हणजे कमी खर्चातलं ठिबक तुम्ही कशा पद्धतीने केलेलं आहे? बघा, हे आता आपण वरच्यावर आपल्या पाईपला जोडलंय. होय. आता ह्याला PVC पाईपला PVC पाईपला ह्याला फडन पाईप म्हणायचं. बर. तर हे फडन पाईप आणि ह्या फडन पाईपाच्या नंतर 5 फुटावरती आपण वेज पाडून आपलं कॉक बसवलाय. बर. हे फडन पाईप म्हणजे नक्की किती इंची आहे हा? आणि 2.5 इंची आहे. बर. आणि हा साधारणतः 1 एकर मध्ये त्याचा खर्च साधारणतः एक 2000 पर्यंत जातो. 2000 रुपये म्हणजे किती लांब फूट असतो? 200 फूट लांबी येते. बर. तर 1 एकर मध्ये आपल्याला साधारणतः ते 1800 रुपयाला बंडल मिळते 200 फुटाचं. बर. तर ते वरी थोडे एक्स्ट्रा लागते त्याच्यामुळे 2000 रुपये ते पकडायचे. होय. आणि बाकीचा जे खर्च आहे तर आता ही लॅटर बघा, लॅटर 1000 मीटरचं लॅटर आहे. बर. तर 1000 मीटर 1 एकरी 3 बंडल लागतात म्हणजे 3000 मीटरचं लॅटर लागते. तर 3000 मीटरचं जे काही हे लॅटरल आहे हे पेप्सी लॅटर म्हणायचं का ह्याला? पेप्सी. किती MM चं आहे हे? 20 mm आहे. 20 MM चं लॅटरल आहे आणि 1 एकर क्षेत्रासाठी हे 3 बंडल लागतात. म्हणजे 3000 मीटर लागतं. तर एका बंडलची किंमत आहे ती किती? 2000 रुपये. असे किती होतात मग ह्या 3 बंडलचे? ते 6000 रुपये झाले. बर. आणि हे पाईपचे 2000. बर. असे एकूण 8000 रुपये. हे याचा जे खर्च आहे ना, चिल्लर रबर, तुमचं तुट्टी हो आणि जॉईनर, हे इथली जी आहे ही रबर, आतमधलं हे रबर आणि हे तुट्टी जी आहे ती असा मिळून एक साधारणतः 500 रुपये ते खर्च. हे चिल्लर सामुग्रीचा. ओके. आणि फिटिंग वाला साधारणतः 500 रुपये. बर. साधारणतः 9000 एक एकरला लागतात. बर. 9000 मध्ये हे पूर्ण चालू झालेलं आहे. बरं. आता ह्याच्या कम्पॅरेटिव्ह जर आपण जे काही दुसरं प्रचलित जे काही होतं म्हणजे काही रेग्युलर जे कंपनी नामावंत कंपनीचं जे ड्रीप आहे, हो, आता तसं ड्रीप आपण याला टाकलं तर सबसिडी वगैरे निघायला आज प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. आणि ते साधारणतः एकरी त्याचा 50 ते 60,000 रुपये खर्च आहे. हो. पूर्ण लॅटर किंवा साईडचा पाईप, PVC पाईप आणि हे सगळे फिटिंग वगैरे पकडता 50 ते 55,000 रुपये 1 एकरला खर्च आहे. बरोबर आहे. लाईफ जरी समजा 6-7 वर्ष असली तर ह्या ड्रीपची लाईफ म्हणजे जी लॅटर आहे त्याला तुम्ही नॉन ISI किंवा लोकल ऑर्डिनरी हो, तर ह्याची लाईफ साधारणतः 3 वर्ष काय होणार नाही. आमच्याकडे आमच्या गावामध्ये साधारणतः 2-3 शेतकरीकडे हा प्रयोग झालेला आहे. बर. तर ते शेतकरी वापरतात. बरं. ह्याचं पाण्याचं प्रमाण जे आहे ते ह्या कडीच त्याकडे आता ही जी आपल्या इथं आहे किती लांबी आहे ह्याची? आता हे साधारणतः 350 फूट लांबी. 350 फूट लांब आहे. 350. ह्याचं कंपनीचं असं म्हणणं आहे बनवणाऱ्या की बाबा हे 400 फुटापर्यंत चालते. बर. का तर 20 MM आहे. हो. आणि 20 MM असल्यामुळे इथला डिस्चार्ज आणि तिथला डिस्चार्ज समान आहे. समान आहे. बर. एवढा काय फरक नाही. आता इथं जी काय आता हे जरी इथं फक्त हे घट्ट बसलं नाही तर आपण जर सगळीकडे जर बघितलं इथं कुठं काही लिकेजचा प्रमाण, आता इथं जर बघितलं अजिबात लिकेज वगैरे असं कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम इथं नाहीये. आता इथं जरी आपण बघितलं तर फार काही असं काही जागेवर लिकेज होत आहे असं कुठं काही प्रॉब्लेम जो आहे तो इथं दिसत नाहीये. तर ह्याच्यामधून पाणी तर व्यवस्थापन होत आहे प्लस खत व्यवस्थापन सुद्धा आपण ह्याच्यातून करू शकतो. बरोबर आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण बघू शकता कशा पद्धतीने इथं जे आहे ते ऊस पिकाचं पाणी व्यवस्थापन एकदम अत्यंत अल्प खर्चामध्ये म्हणजे एकरी फक्त
फक्त 9,000 रुपयामध्ये जे आहे ते आपण हे अशा पद्धतीनं करू शकतो. बरं साहेब, आता ह्याला दुसरे जे काही प्रॉब्लेम असतात म्हणजे उंदीरवर्गीय कीड आहेत किंवा कुत्रे, तर हे त्या पण म्हणजे ISI वाल्याला पण प्रॉब्लेम आहेत ह्याला पण, ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे होऊ नये म्हणून? जरी समजा कुठल्या ठिकाणी आता कुत्रे आहेत हो किंवा कोल्हे आहेत, हो उंदीर आहे किंवा आपलं खारुते आहे, हो तर हे सगळ्यालाच प्रॉब्लेम देतात. बरोबर आहे. पण ते कधी देतात? ज्यावेळेस ड्रीप आपलं एका 15 दिवस महिनाभर बंद आहे हो त्यावेळेस प्रॉब्लेम देतात. हो. परंतु रेग्युलर चालू असल्यानंतर उंदीर, खारुते हे असे प्राणी काय त्याला त्रास देत नाही. मग कुत्रा वगैरे एखादे काय ठिकाणी जरी झालं तर काय त्याला जॉईनर मिळते, ह्याला जॉईनर आपण लावू शकतो, बसू शकतो ते, आपण एखादं जॉईनर दाखवू शकतो. ह्याला जॉईनर असं बरोबर रिंग मध्ये फिटिंग होते. म्हणजे ह्या ऑर्डिनरी मध्ये सुद्धा आपण ते आहे ते जॉईनर लावू शकतो. कुत्र्याचा मांजराचा काही तिथं जर प्रॉब्लेम आला तर हे त्याला आपण परत जोडून त्याचं जे आहे ते परत दुसऱ्या ड्रीप सारखं जे आहे ते आपण करू शकतो. जॉईनर तिथे लावलेली एखादी नळी आहे का? जॉईनर लावलेली शेतकरी बांधवांनो बघू शकता, इथून तिथून जर बघितलं तर कुठंच असं काही एकाही ठिकाणी जे आहे ते असं प्रॉब्लेम झालेलं नाही. सगळं सरसकट समान पाणी जे आहे ते प्रत्येक ठिकाणी समान पाणी, अजिबात म्हणजे असं नाही की कुठंतरी पाणी पडलंय आणि कुठंतरी नाहीये, असं कुठंच झालेलं नाही. सगळीकडे ओलावा आपण बघतोय. म्हणजे सांगायचा उद्देश ह्या सुद्धा ज्या नॉन ISI जे आहेत तर त्याचा सुद्धा आपण व्यवस्थित वापर करू शकतो. आणि एखाद्या ठिकाणी कट जरी झालं तरी अशा पद्धतीने ह्याला सुद्धा जॉईनर जे आहे ते रिंग जॉईनर जे आहे ते याच्यामध्ये आहेत आणि ते आपण बसवून जे आहे ते ह्याचं म्हणजे कुठं कट जरी झालं तरी ह्याचा रियूज आपण करू शकतो, रिजॉईन जे आहे ते आपण ते करू शकतो. तर निश्चित ह्या पद्धतीने जर आपण अल्प खर्चातलं ड्रीप जर आपण केलं तर आपलं ऊस पीक अत्यंत कमी पाण्यामध्ये जोपासना करू शकतो, कमी वेळेमध्ये पाणी व्यवस्थापन होतं. प्लस ह्याच्यामध्ये आपण जे काही आपल्याला आळवण्या करायच्या आहेत, कीडनाशकाच्या आळवण्या, बुरशीनाशकाच्या आळवण्या, खताच्या आळवण्या, ह्या सुद्धा आपण या माध्यमातून करू शकतो. तर आता ह्याच्यामध्ये जे आहे मोटरचं काही हे आहे का, याच्यात किती HP ची मोटर लागावी किंवा कसं नियोजन कसं करायला पाहिजे म्हणून काय नाही. आता समजा 5ची आपल्याकडे 3ची मोटर असते, 5ची मोटर असते, 7.5 असते. हो. तर आता हे आपली 5ची मोटर आहे. बर. तर 5 HP वरती 1 एकर एका वेळेस चालते क्षेत्र. होय. चालू केल्यानंतर म्हणजे 1 एकर क्षेत्र 5च्या मोटरला चालू व्हावं समजा त्या पद्धतीने. हो. 20 mm चे लॅटर आहे. हो. तर म्हणजे 1 तासामध्ये व्यवस्थित दिसते. 1 तासामध्ये चांगला ओलावा निर्माण होतो समजा. 1 तासाच्या वर पाणी ठेवून चालत नाही. बर. म्हणजे काही वापसा कंडिशन आपल्याला पाहिजे हो ते मग मिळत नाही. पाणी जास्त होते, अतिरिक्त पाणी होते. अतिरिक्त पाणी होते. बरं, ह्याच्या चॉकअपचा वगैरे जर काही प्रॉब्लेम आला तर कशा पद्धतीने हे करायचं? चॉकअप जवळपास 80% होतच नाही. बर. याचं कारण असं आहे की ह्याचे जे पाणी पडण्याचं आहे पर तासाला 3 लिटर डिस्चार्ज आहे. बर. 1.25 फुटावरचं ड्रिपर आहे. हो. आणि डिस्चार्ज जास्त असल्यामुळे ब्लॉक होणे थोडस कमी, तेवढं जास्तीचं ब्लॉक होणार नाही. बर. आणि झालं तरी आपण त्याला थोडस तिथं जिथं निरीक्षण घेऊन क्लीन केल्या, पुढची आपण जे एंड कॅप लावले ते एंड कॅप काढून घेतलं तर ती काय होते ऑटोमॅटिक सगळं घेऊन जाते त्याच्यातलं मटेरियल, जे क्षार किंवा घाण असेल ते बाहेर निघून जाते. तर शेतकरी बांधवांनो, हे अशा पद्धतीचं हे ड्रीप अत्यंत कमी खर्चातलं, कमी बजेटमधलं, आणि बघू शकता कशा पद्धतीने ह्याचं जे आहे ते इथं उपयोग जे आहे ते इथं केलेला आहे. आणि उत्कृष्ट असा ओलावा जो आहे आपल्याला इथं हा दिसतोय.